ज्याला स्त्री आई म्हणून कळी तो जिजाऊचा शुभा झाला, आली ज्याला स्त्री बहीण म्हणून कळी तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळी तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळी तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे सर्वतमा महिला भगिनींनो, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो। हा दिवस 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या समरनार्थ व स्त्री शक्तीला सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो। नारी हीच शक्ती आहे नाराची, नारी हीच शक्ती आहे नाराची, नारी हीच शोभा आहे घराची, नारी हीच शोभा आहे घराची। स्त्री व पुरुष संसाराचे दोन चाके आहेत, पण भारतीय समाजात स्त्रियाच्या पुरुषाच्या सावलीत उभे राहावे लागेल। स्त्रीचा गौरव केला जातो, पण सत्य मात्र वेगळेच आहे। स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी। 21व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो। स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही। खरं तर समाजात महिलांना समान अधिकार आहेत हेही अनेकांना माहीत नाही। तरीही आज भारतीय स्त्री प्रगतीकडे वाटचाल करीत आहे। जसे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, किरण बेदी, लता मंगेशकर, सिद्धूताई संपका, पी.टी. उषा, सानिया मिर्झा, मिताली राज अशा अनेक कर्तृत्वांनी आपली अनमोल कामगिरी केला आहे। आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीरपर्यंत सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे। अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। जाता जाता एवढेच म्हणेल की वार नाही तलवार आहे, समशेरीची धार आहे, वार नाही तलवार आहे, समशेरीची धार आहे। स्त्री म्हणजे अवला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार आहे। एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते।